उत्कर्ष समितीची वर्षा सहल आणि वनभोजन आणि ओळखपत्र वाटप कार्यक्रम संपन्न। उरण तालुक्यातील दिघोडी रानसई धरणाजवळील रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट आणि फार्म हाऊस येथे शुक्रवार दिनांक 12 जून रोजी पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटप तसेच वर्षा सहल व स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली। यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना ओळखपत्र देण्यात आले। यावेळी पनवेलचे युवा पत्रकार आदित्य वाघ यांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांनी आगामी वर्षभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रम यावर विस्तृत चर्चा करून सर्व सहमतीने कार्यक्रम राबविण्याचे सांगितले। तसेच उपस्थित सर्व पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करताना सांगितलं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। तसेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाविषयी पत्रकारांची कर्तव्य याची देखील जाणीव करून दिली। याचबरोबर सध्याच्या प्रिंट आणि डिजिटल पत्रकारिता करताना पत्रकारिता कोर्स करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले। या कार्यक्रमासाठी समितीचे सचिव डॉक्टर वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, कोकण कार्याध्यक्ष अलंकार भोईर, कोकण उपाध्यक्ष लालचंद यादव, रायगड उपाध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार मिलिंद खार पाटील, पेण सदस्य अक्षय पाटील, अमोल यरणकर, संजय गुप्ता, जितेंद्र तांडेल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। महामुंबई चॅनलचा मिलिंद खार पाटील, दिघोडे, उरण। पत्रकारांसाठी नित्यनेमी त्यांच्या अधिकारासाठी, त्यांच्या हितासाठी व त्यांच्या उत्कर्षासाठी नेहमी लढा देत असते। असे खूप सावधपणे टिपत असतात। खरं तर त्यांचं अभिनंदन करावं की त्यांना शुभेच्छा द्याव्यात, त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू। त्यांच्याबद्दल सांगायचं तर मागच्या 6 महिन्यापूर्वी पनवेलमध्ये एक मोठी घटना घडली होती। एक अल्पवयीन मुलगी, 12 वर्षाची मुलगी एका साईटवर, आज पत्रकार उत्कर्ष समिती आपल्या महाराष्ट्रभरात एका चांगल्या स्थानी नाव ठेवून आहे, नाव कमवून आहे आणि हे फक्त केवळ आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच होते। आम्ही फक्त लेखणी आणि पेपर किंवा कागद किंवा न्यूज याच्यावर न थांब सुरू केली, ते आमच्यापर्यंत यायला एक कंटिन्युटी आहे। ते आज आपण बघितलं की जर महाभारतामध्ये ज्यावेळेला युद्ध चालू होतं, संजय धृतराष्ट्राला लाईव्ह टेलिकास्ट सांगत होते युद्धस्थळी आता काय चालू आहे, ते आज आम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स करतोय। मग कदाचित ती महाकाव्य कोणी म्हणत असेल किंवा आणखी करावं लेखकाची काहीतरी माइंड असेल, त्यांनी ते त्या पद्धतीने मांडलं असेल। पण आता म्हणजे ते बघतोय लाईव्ह काय काय चालतंय, तरी